खाली बसलेले पुंडलिक वरदा महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय. आता तुम्ही झोपला तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल सापडला हाती तरी हे झाली निश्चिंती. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. सांडेला देवा अवघा संचिताचा देवा धावा घेत इंद्रियाचे समाधान. तुका म्हणे काम निरसुनिया घेतो नाम. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. विठ्ठल 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 महायोग पीठे तथे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुमुनिन्द्रे. समागत्य तिष्ठन्त तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथमनम प्रथम वंदू श्री गणनाथा उमा शंकराची सुता. चरणावरी ठेवोनी माता साष्टांग हे आता दंडवत. दुसरे वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा.
वाक सिद्धी पावे सहजा तया चरण वजा दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारण त्या माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोखा टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करून सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुल्या चालवी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सापडला हाती तरी हे झाली निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान ज्यावेळी शेतकरी बांधावरून उभं राहून शेती करणार असतो ना त्यावेळी पेरणाऱ्यांची मजा असते त्यांनी आज काय पेरलं कळत नाही पण जो शेतकरी शेतात उतरून शेती करणार आहे त्यावेळी मात्र पेरणाऱ्यांची अडचण होती आज माझी झाली म्हणजे इतर वेळीचा कीर्तन वेगळं आहे आणि आजचं कीर्तन तुमच्या दृष्टीनं जरी नेहमीच असलं तरी माझ्या दृष्टीनं जरा कठीण आहे कारण 15 वर्षामध्ये सद्गुरू पहिल्यांदा कीर्तनाला बसले विठ्ठल पण असो तरी सुद्धा बसलेत म्हणजे ताकद आहे त्यामुळं काही अडचण तर येणार नाही पाहूया उपस्थित सज्जन भाविक हो आज कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला असून आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सापडला अशा या शब्दाने या अभंगाची सुरुवात करतात काही सापडला याचं वर्णन या अभंगात नाही पण सापडल्यामुळे काय फायदे झाले हे पहिल्या 2 चरणात
आणि ते पाहिजे प्राप्त करून घेण्यासाठीची पथ्य दुसऱ्या 2 चरणात झाला अभंगाचा अर्थ. पहिल्या चरणामध्ये म्हणतात सापडला त्याने फायदा क्रमांक 1, मी निश्चिंत झालो. दुसऱ्या चरणामध्ये आणखी 2 फायदे सांगितले. जे मन धावत होतं ते आता धावत नाही, शांत झालं. जसं मनाचा स्वभाव आहे धावणं, तसं इंद्रियांचा स्वभाव सुद्धा आहे धावणं. फायदा क्रमांक 3, ते इंद्रिय सुद्धा आता धावत नाहीत, ती सुद्धा इंद्रिय आता शांत झाली. पण हे प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागलं, तर त्याचे 3 मुद्दे पुढच्या 2 चरणामध्ये सांगतात. संसाराचा जो सोस आहे तो सोडला आणि काम वासनेचा त्याग करून भगवान परमात्म्याचं नाव घेतो. हे अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सिस्टीम वाल्यांना एक विनंती आहे, जर तुतारीची मशीन वेगळी असली तर तुतारीचा आवाज कमी करा. नाही इको नाही. तुतारीची मशीन वेगळी असेल तर तुतारीचा आवाज कमी करा, म्हणजे हितला आवाज चांगला येतो. राम विठ्ठल विठ्ठल. तुतारी म्हणजे घरात झोपलेल्या लोकांची सोय, आणि ती चांगली होते. माणसं म्हणतात कालचा बुवा कोण होतो, लय भारी आवाज येतो. म्हणजे जो घरी झोपलाय त्याला आवाज भारी आला, पण हिथं मंडपात येऊन ज्यांनी तपश्चर्येला बसले त्यांना मात्र रात्रीचं कीर्तन अजिबात कळलं नाही. हा मोठा होऊ नये म्हणून तुतारीचा अजून थोडा आवाज कमी करा. विठ्ठल विठ्ठल. श्री क्षेत्र कुसुंबी आणि या पवित्र पावन अशा कुसुंबी क्षेत्रामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 63वे. म्हणजे मी तर नव्हतोच सुरू झालं त्यावेळी. 63 वर्षाचा हा सुंदर सोहळा आहे. खर तर मी पत्रिकेकडे पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की महाराष्ट्रातला समृद्ध सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये 4 कीर्तनकार गावातले आहेत. याच्या इतकं समृद्धी भारतात कुठेच नाही. म्हणजे बाकीच्यांचे सोहळे जे आहेत ते उदारी चालले. जर तुम्ही उदारी भागवली नाही तर धंदा बंद होईल. पण हितला सोहळा बंदच होऊ शकत नाही, कारण हिथं मूळचं भांडवलच आहे. विठ्ठल महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी जरी पाठ फिरवली तरी इतका सोहळा बंद होऊ शकत नाही. असं समृद्ध सोहळा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकमेव आपल्याला पाहायला मिळतो. सातारा जिल्ह्यामध्ये सुंदर सोहळा, सुंदर उपस्थिती, अतिशय गोड अशी कलाकार मंडळी या ठिकाणी आहेत. आजच्या कीर्तनासाठी विशेषत्वानं उपस्थित असलेले माझे सद्गुरू हरिभक्तीपरायण आनंदराव मिस्त्री कुसुंबी त्यांचं दर्शन घेतो. आमचे गुरुबंधू भरत मिस्त्री, देवानंद महाराज, एकनाथ महाराज, अनेक गुरुबंधू इथं असतील. दादांचे माळ घातलेले, पण बरेचशांची माझी ओळख नाही. ते सगळे गुरुबंधू विशेषत्वानं वर्णन करावं असं या गावामध्ये टाळ घेऊन उपस्थित असलेले तरुण वर्ग यांच्यासाठी एका टाळ्या वाजवा. कारण महाराष्ट्रामध्ये तरुण टाळकरी मिळतात, पण ते संस्थेतले असतात. ते संस्थेतले टाळकरी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे उदारीवर आणलेले असतात. तिथं तसला धंदाच नाही. तिथं सगळे तरुण टाळकरी आहेत. आणि ज्या गावामध्ये कीर्तनाला तरुण टाळकरी टाळ घेऊन उभे आहेत त्या गावाची श्रीमंती शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. गोड असे विनेकरी आहेत, गोड असे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सागर महाराज, गोड असे हार्मोनियम वादक या ठिकाणी हरिभक्तीपरायण ज्ञानदेव महाराज, त्यांचेही दर्शन घेतो. अनेकांची नावं घेण्यायोग्य लोक इथं बसलेली आहेत, पण जर नावच घेत बसलो तर 10 वाजलेले आहेत. 11 वाजेपर्यंत नावच घ्यावी लागतील. उपस्थित सर्व भाविकांचं या ठिकाणी दर्शन घेतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मी अनेक प्रस्तावनेमध्ये सांगून जातो, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकाही देवानं अवतार घेतलेला नाही. जेवढे काही भगवान परमात्म्याचे अवतार झाले ते सगळेच्या सगळे उत्तर भारतात आहे. आणि म्हणून उत्तर भारताला देवभूमी असं संबोधलं जातं. तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेला, उत्तराखंड मध्ये गेला, तर तिथं मोठमोठे बोर्ड लावलेले असतात, देवभूमी में आपका स्वागत है. पण मला त्या देवाच्या भूमीचं कौतुक तर आहेच, पण याला देव म्हणतात अशी अनुभूती देणारे संत मात्र महाभारतामध्ये एकमेव ज्या भूमीमध्ये जन्माला आले त्या भूमीचं नाव आहे महाराष्ट्र. लक्षात ठेवा. महाराज बोलवून करतात, पवित्र ते कुळ पावनातो भूमी लक्षात ठेवा. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो हे आमचं खऱ्या अर्थानं खूप मोठं भाग्य आहे. कारण आम्हाला ज्या भगवान परमात्म्याच्या उपासनेसाठी हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्या भगवान परमात्म्याची ओळख करून देणारे संत या महाराष्ट्राच्या भूमी जन्माला आले. त्यापैकीच एक संत मालिकेमध्ये कलशस्थानी असलेले श्री संत जगद्गुरु तुकोबराय आज या सेवेकरता घेतलेल्या अभंगाची सुरुवात सापडला या शब्दाने करतात. काय सापडला? अभंगामध्ये प्रत्येक चरणाचा अभ्यास केल्यानंतर मात्र त्याचा बोध होत नाही. पण आता जगद्गुरु तुकोबरायांना या अभंगामध्ये काय सापडलं हे शोधण्यासाठी कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करावा लागेल? तुम्ही जागे आहे ना सगळे? खरं तर माझ्या कीर्तनात झोपलं तर चालतं बरं का. का झोपलं तर चालतं हे कीर्तन संपल्यावर सांगतो, तोवर जाग राहा. काय सापडला? कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करावा लागेल? ऐका, जगद्गुरु तुकोबरायांना त्यांच्या अभंगामध्ये काय म्हणायचंय याचा जर आपल्याला अर्थ समजून घ्यायचा असेल तर दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही ग्रंथाची गरज नाही. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांच्याच ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. लक्षात ठेवा. पण गंमत अशी आहे, मला काही कोणाची परीक्षा घ्यायची नाही, पण एक साधा प्रश्न जर विचारला तर, आणि गंमत होती बरं का प्रत्येक गावामध्ये, ही तर होणार नाही अशी मला अपेक्षा आहे. मला सांगा, कोणाच्या घरी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे? हात वर करा. कुणाच्या घरी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे? बघा, लाजू नका, करा, मोकळ्या मनाने हात वर करा. मी कुणालाही माझं जाताना पाठीत देणार नाही, काळजी करू नका. हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती लोकांचं गाव आहे आपल्या कुटुंबाचं? एक 500 कुटुंबाचं गाव आहे का? 1000 कुटुंबाचं? मग तरी आपण समजू इथं 1000 कुटुंबातले 100 कुटुंब उपस्थित आहेत, त्यातल्या 10 लोकांच्याकडे म्हणजे 10% लोकांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे. पुढचा प्रश्न आहे माझा, किती लोकांच्या घरी तुकोबरायांची गाथा आहे? 5% हात वर आले. आता बघा शेवटचा,
कोण बनेगा करोडपती मधला शेवटचा प्रश्न. किती जणांच्या घरी टीव्ही नाही त्यांनी हात वर करा. टीव्ही नाही काय सांगताय? त्यांचा जाताना सत्कार घ्या. त्यांच्या घरी टीव्ही नाही पण शेजाऱ्याच्या जाऊन बघितल्याशिवाय हे राहत. मला सांगायचा मुद्दा हा होता की ज्या संतांनी आपला देह कष्टविला आपल्याला चांगलं समजावं म्हणून त्या तुकोबरायांची गाथा आपल्या घरामध्ये नाही, पण ज्या टीव्हीनं आपलं कधीच चांगलं झालेलं नाही. गुरुजी आमची टीव्हीची व्याख्या सांगतात. टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळी. ताबडतोब वाटोळी करणारी टीव्ही आमच्या घरामध्ये आहे, पण तुकोबरायांची गाथा आमच्याकडं नाही. ऐका, हात जोडून विनंती आहे, हे पारायण संपल्यानंतर सगळ्यांनी आळंदीला जा आणि तुकोबरायांचा गाथा घरी घेऊन या. 40,000चा टीव्ही आमच्या घरी आहे, पण तुकोबरायांची 400 रुपयाची गाथा आमच्याकडं नाही. घेऊन यायची, काय करायचं? फडक्यात बांधायची, कचून गुंडलायची आणि देवाऱ्यावर ठेवून तिला फुलं वाहायची. त्याच्यासाठी तुकोबरायांनी गाथा लिहिलेली नाही. तुम्ही ती गाथा वाचावी याच्यासाठी तुकोबरायांनी गाथा लिहिलेली आहे. मग या अभंगाचा अर्थ प्राप्त करून वाचून घ्यायचा असेल तर कुठं मिळेल तो अर्थ? तुकोबरायांच्या गाथ्यातच मिळेल. आणि मग तुकोबराय काय सापडला याचं गाथ्यामध्ये वर्णन करतात. हरियाला हाता हाता कैची भयचिंता. तुकोबराय आणखी एक ठिकाणी म्हणतात, सापडला देव सापडला देव तुका म्हणे गेला भेव. प्रश्न असा आहे, नंतर येणाऱ्या लोकांच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. भरत दादानी मला खूप खूप वर्षानंतर पुन्हा बोलवलेला आहे, त्यामुळे तुम्ही फक्त माझ्याकडे बघा. 10 वर्षानंतर आलोय, 10 वर्षापूर्वी आलो, त्यानंतर 10 वर्षांनी आलोय, पण पुन्हा आलोय हे मात्र विसरू नका.
तुम्ही बरेच हुशार आहात सगळे. कुठं होतो मी? तुका गेला देव. हेच घोटाळा होतो गुरुजी शेजारी असल्यावर. नाटकामध्ये उत्तर दिलं. काय सापडला? हरी सापडला. आता प्रश्न असा आहे, 63 वर्ष झाली पारायणाला, किती जणांना देव सापडला? हात वर करा. बसल्यापैकी कुणाला? टाळकऱ्यापैकी कुणाला? नाही. मृदंग मध्ये तुमचं कसं काय? हार्मोनी वादकांचं, कॅमेरामॅन तुमचं कसं काय? समोरच आहे. तुम्ही म्हणाल लय जणांना मोठ्या मोठ्याने विचारतोय, बुवा तुझं कसं काय? माझं पण उत्तर तेच आहे, सापडला नाही. कारण गंमत अशी आहे, हा सहजासहजी सापडतच नाही ना. हा सहज सापडत जर असता तर मग कशाला तप करावं लागलं असतं. हा सामान्यांना सापडत नाही याच्यात नवल नाही, हा मोठ्या मोठ्यांना सापडत नाही. तो कोपराय वण करता. न संपडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका, न संपडे सापडत नाही याच्यात नवल नाही. हा इंद्र चंद्र ब्रह्मदेवाला सुद्धा सापडत नाही, लक्षात ठेवा. मग हा सापडत नाही म्हणजे हा किती मोठा ठग आहे याचं वर्णन करतात नाथ बाबा. महिला मंडळ तुम्ही जागे आहे ना? तुम्ही जागे आहे का? माझ्या मागं म्हणाल का? म्हणाल ना? तुम्ही का म्हणायचं याचं पण मी एक गोष्ट सांगणार आहे, तुम्ही म्हणा फक्त. हा महिला मंडळ, हा ब्रह्मविद्येचा जनिता दे, हा ब्रह्मविद्येचा जनिता. अजून काही टुबा पेटलेले नाही, सगळ्या टुबा पेटवा. हा ब्रह्मविद्येचा जनिता दे, हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता ग गोकुळ जाणारी, हा गोकुळ जाणारी. हा कैसा येईल हाता ग गोकुळ जाणारी, हा कैसा येईल हाता ग गोकुळ जाणारी. काकड्यापर्यंत थांबा. मी म्हणलं आता थांबतो, यांचं तर जोरात चालू आहे. तुम्ही गायला ना, आता गायला ना काय झालं माहितीये का तुम्हाला? तुमच्या आवाजामध्ये इतकी पवित्रता आहे की या मंडपातलं वातावरण सुद्धा पवित्र झालं. ही आवाजामध्ये तुमच्या ताकद आहे, लक्षात ठेवा. आता काय झाली गंमत माहितीये का? की हा जो आवाज होता ना, एक काळ होता, एक काळ ज्यावेळी गडी दळायला जात नव्हतं, त्यावेळीच सांगतो. म्हणजे आता जाते ज्यावेळी गडी दळायला जात नव्हतं ना, त्यावेळी माझ्या माय माऊली सकाळी पहाटे 4 वाजता उठायच्या आणि जात्यावर बसायच्या आणि गोड ओव्या म्हणायच्या. सुंदर माझे जाते गा फिरते गरगरा, सुंदर माझे जाते गा फिरते गरगरा. ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बा विठ्ठला.
आणि त्या काळी पहाटे पहाटे ऐकायला मिळायची आणि संपूर्ण गावातल्या नकारात्मक गोष्टी निघून जात होत्या. एवढी ताकद देवाने तुमच्याकडे दिली. पण ती ताकद तुम्ही आता बऱ्याचशा आमच्या गवळणी 9:30 वर उठतच नाही. जुन्या काळी फेर असायचे. फेर तरुण मुलींना माहितीये का फेर म्हणजे काय? तरुण मुलींना माहितीये का फेर म्हणजे काय? तुम्ही दुसऱ्या फेऱ्यात अडकलाय, त्यामुळे तुम्ही मूळ फेऱ्याचं गोष्टी विसरून गेला. ऐका, त्यांना हसू नका, थांबा जरा. अजिबात कोणी कोणाला हसू नका. मी तरुण माणसांना मुळीच दोष देत नाही बर का. जुनी मंडळी, तुम्हाला थोडा राग येईल माझ्या बोलण्याचा, तुम्हाला थोडा राग येईल. तरुण माणसांना नावं ठेवण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. कारण जी परंपरा, जी संस्कृती होती ती देण्याचं तुम्ही विसरला आणि म्हणून नवीन पिढी विसरली. मागं काय चाललं होतं फेर यांना का माहित नाही. आताच्या महिला फेर खेळत नाहीत ना. कधी फेर सुरू व्हायचे माहिती का तुम्हाला? कधी? नागपंचमीला सुरू व्हायची नाही आणि गौरी गणपतीला संपायची. कसं? सगळा मोठा झाला. कधी सुरू व्हायचे? सुरू व्हायचे आणि संपायचे. आता तुम्ही काय खेळत नाही? खेळता का? वा वा वा, यांच्यासाठी एकदा टाळ्या बघा. पुरुषांनी तुम्ही संस्कृती टिकून आहात. माझं एक वाक्य घरी घेऊन जावं जाताना, काही करू नका, नवीन काहीच करू नका, फक्त संस्कृती टिकवा, तुम्ही जगा. आणि तुम्ही संस्कृती ज्या दिवशी विसरणार आहे ना, त्या दिवशी तुम्हाला हा समाज जगू देणार नाही. हे सत्य लक्षात ठेवा. मी कुठं होतो? हा भगवान परमात्मा कसा आहे? हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा फार भयंकर, म्हणजे तो सहजासहजी कुणाच्या हाताला येतच नाही. मला गेली अर्धा तास झालं तुम्ही सांगताय तो सापडत नाही. सापडतच नाही का? सापडतो तो, कुणाला सापडतो? मला म्हणतात सापडी हा देव भाविकांचे सामान्यातल्या सामान्य भाविकाला सापडतो. ज्याच्या अंगी अहंकार आहे, ताटा आहे, त्याला मात्र तो सापडत नाही. म्हणून ज्ञानोबा एक ठिकाणी म्हणतात, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. हो, ऐका, हा भगवान परमात्मा सामान्यातल्या सामान्य म्हणजे कुठल्याही शाळेत न गेलेल्या जनाबाईंना सापडला. तो तुवा महापाशी मागे पुढे
योग्यांना किती कष्ट पडते. योगियांच्या ध्यानी ध्याता सतत ध्यान करत असते योगी, पण त्यांच्या सुद्धा तो ध्यानात जात नाही. पण तो आमच्या माग पुढे कुणाच्या सामान्यातल्या सामान्य जनाबाईला सापडला. जनाबाई वर्णन करतात, नुसता सापडला नाही, हृदय म्हणजे खाना केला आठ विठ्ठल कोणीला धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर. हृदयी बंदिखाना केला, हृदयी बंदिखाना केला, आत विठ्ठल कोणीला, आत विठ्ठल कोणीला, कोणीला धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर, आत विठ्ठल कोणीला, कोणीला कोणीला जनाबाईंनी हृदयामध्ये कोणला अशा सामान्य कुठंही शिक्षणाला न गेलेल्या जनाबाई फक्त आणि फक्त भाव मनामध्ये साधा होता, त्यांना सापडला. मग हा भगवान परमात्मा सापडला, याच्यात काय मोठं नव्हतं. काही संसारातल्या गोष्टी आपण पाहू, म्हणजे देव सापडल्यानंतर काय होतं लक्षात घ्या. ऐका, समजायचं फक्त, कुणी लिहिले मनाव घ्यायचं नाही, फक्त समजायचं. कीर्तन संपलं, घरी जाताना 20 लाख रुपये सापडले, कुणाला सापडणार नाहीत याची मला खात्री, फक्त समजायचं. घरी जाताना काय सापडले? 20 लाख रुपये सापडले. काय कराल तुम्ही 20 लाखाचं? सप्त्यात आणून द्या. मागणे एक जण म्हणले सप्त्यात सप्त्यात त्याच्यात असलं पैसे, ती धाब्यावर जाते तिकडे, इकडे काय ते पैसे. हो, पैसे मिळाल्यानंतर माणूस काय कर, सोनं घेईल, गाडी घेईल, बंगला घेईल, कपडे घेईल, घर नवीन घेईल, एक आळंदीत घेईल, एक पंढरपूरला घेईल, एक काशीत घेईल, काशी करायला जाईल, बऱ्याच गोष्टी करेल, पैसे नुसतं मिळतात. आता हे माझ्या तोडचं नाही, त्याला प्रमाण दिलं महाराजांनी. द्रव्य झाली या हाती, सकळ वस्तू घरा येते, फक्त पैसा मिळाला तर एवढं सगळं प्राप्त होते पैशाने. पुढे जाऊन महिला मंडळ, तुम्हाला एक 10 किलो गहू दिले, ज्या सुगरण महिला आहेत त्यांना गव्हाचं काय काय होतं ते माहिती आहे. काय काय होतं गव्हाचं? चपाती होते, लापशी होते, रवा होतो, खारवड्या पुरवड्या होतात, अजून पुरी होते, पोळ्या होतात. म्हणजे एक गहू प्रकार अनेक आहे. ऐका, त्याचंही प्रमाण दिलं महाराजांनी. गव्हाच्या राशी जोडल्या हाती, सकळ पक्वान्ने घरा येती, देवी आतुडल्या माझी भक्ती ज्ञान संपत्ती घरविले. पैसा मिळाला, गहू मिळाले, साध्या साध्या गोष्टी मिळाल्या तर इतकं समृद्ध होतोय आम्ही. ज्ञानोपराय त्याच्या पुढे जाऊन एक दिव्य दृष्टांत देतात. का चिंतामणी झाली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामनी वृत्ती ज्ञानदेव म्हणे. चिंतामणी पाहिलाय कोणी? चिंतामणी फक्त ऐकलाय तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा. चिंतामणी नावाचा जो दिव्य म्हणे तो जर मिळाला तर आमच्या मनातल्या सर्व चिंता हारल्या जातात. एवढी ताकद त्या एका चिंतामणीमध्ये. कामधेनू नावाची जर गाय मिळाली तर सर्व कामना पूर्ण होतात. ही दिव्यता त्या कामधेनू मध्ये आहे. कल्पवृक्ष नावाचा जर वृक्ष मिळाला तर कल्पना जे करू ते प्राप्त होते. ही दिव्यता कल्पवृक्षाची आहे. पण लक्षात ठेवा, पैशाला किंमत देणारा, गव्हाला समृद्ध बनवणारा,
चिंतामणीला दिव्यता देणारा, कामधेनूला दिव्यता देणारा आणि कल्पवृक्षाला दिव्यता देणारा देव जर सापडला तर काय होईल याचं वर्णन अभंगाच्या पटल. सापडला ती सापडला ती तुमच्या गावातल्या माणसं मोकळ्या मनानं वाजवा. टाळीचं महत्व फार वेगळं आहे, म्हणून तर भजनामध्ये टाळी वाजवली जाते. टाळी वाजवल्याने असं विज्ञान सांगतं की जो माणूस सतत टाळी वाजवतो त्याच्या हृदयाला अटॅक येत नाही, आणि जो वाजवत नाही त्याला कधी सांगता येत नाही. म्हणून टाळी वाजवत जावा. योगासनाचे क्लास लावून पैसे देऊन टाळ्या वाजवण्यापेक्षा तिथं फुकट वाजवायला मिळतात. काय झाले, लोकांना फुकट आवडत नाही. ऐका, एखादा साधं औषध गुणकारी औषध पण तो माणूस फुकट देतोय, माणसं त्याच्याकडे जा नाही. सातारला जाऊन सातारा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतील, पाक किस्सा कापून घेतील, पण मोकळं फुकटचं तुम्हाला आवडत नाही. होय, बरं झालं सांगितलं. प्रथम चरणामध्ये तुकोबरा म्हणतात. काय झालं, मला देव सापडला हाती, मग फायदा क्रमांक 1, तरी हे झाले निश्चिंती. तुकोबरा निश्चिंत झालो असं म्हणताय. याचा अर्थ पूर्वी तुकोबरांना काहीतरी काळजी होती. काहीतरी काळजी असल्याशिवाय माणूस म्हणतो का? आपण सहसंसारामध्ये काय म्हणतो, आपलं एखादं कार्य पूर्ण झालं तर आपण काय म्हणतो, मोकळा झालो, आता निश्चिंत झालो. म्हणजे पूर्वी काहीतरी काळजी होती. कोणती काळजी होती तुकोबरायांना? काय काळजी होती की 2 महिन्यापूर्वी आपल्याला होती काय काय खाऊ, आता 2 महिन्यानंतर काय खाऊ, अशी काळजी बऱ्याच जणांना पडली ना. तुमच्याकडे तर जोरात झाला कार्यक्रम असं मला कळालं. तर त्या काळजीत तुकोबराय नव्हते. तुकोबरायांची काळजी वेगळी होती. तुकोबराय म्हणले मी निश्चिंत झालो. कशातून? आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतली या धावा तृष्णेची या. मी आता निश्चिंत झालो, कारण माझा जो येरझारी चालली होती, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मी जे गुंतलो होतो, त्याच्यातून मी आता रिकामा झालो. ही माझी पहिली चिंता. सगळ्यात मोठी चिंता आपल्याला काय करायची असेल तर किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित. अरे बाबा, आपल्याला वारंवार जन्माला यावं लागतंय आणि सतत आपली जी फजिती होती ना, ती फजिती आपली थांबली पाहिजे. आणि ती फजिती माझी थांबली म्हणून मी निश्चिंत झालो. तुकोबराय म्हणतात, मला आता कुठल्याच प्रकारची काळजी उरली नाही. हा माझा पहिला फायदा झाला.
आणि फायदा क्रमांक 2 सांगताना जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, धावा घेत मन इसको बोलते सांप्रदायिकता. ही आटवण्यासाठी घोटवण्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. बाकीच्या चालीच्या चित्रपटातल्या कानावर बसून बसून असतात त्या सहज येतात, पण याच्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. विठ्ठला खर्चातून उचलायची, मंद्र सप्तकात पंचमात द्यायची, तिथून पुन्हा षडजाला जायचं, षडजातून पुन्हा पंचमात आणि पुन्हा खर्चात यायचं. त्याला स्वराचं पक्क पाहिजे, नंतर एकदा जर भिसकाट तर संपेपर्यंत पुन्हा काय स्वराव येणार नाही. विठ्ठल हे ज्यांना देव सापडलाय बहुतेक त्यांच्यामुळे यांचं मन धावत नाही, बरोबर स्वराव जात आहे. महाराज म्हणतायत, नाही धावा घेत मन धावत नाही. पण गंमत अशी आहे, या जगामध्ये जी चंचल गोष्टी आहेत त्याच्यात मनाचा नंबर 1 लागतो. मन 1 नंबरचं चंचल आहे बरं का. बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनामध्ये दृष्टांत मी ऐकायचो लहानपणी. आमच्या लहानपणी इमान येत, म्हणजे आता येत नाही असं नाही, त्याचा आता बी येत. पण त्या काळची घरं होती, आता सुद्धा काही ती त्या प्रकारची घरं या गावात दिसतात. काही पडचिटी, त्याच्यानंतर वटी, त्याच्यानंतर मुख्य घर आणि त्याच्या पाठीमागं पडचिटी. त्याला जुन्या पद्धतीनं 8 खण 4 घाई असं म्हटलं जायचं. 8 खण 4 घाई. आता तरुण मुलाला विचारलं ना 8 खण 4 घाई म्हणजे काय, ते म्हणजे आमची लय झाली घाई घाई. तुम्ही असलं काही सुरू नका, कारण आता स्क्वेअर फुटाव कार्यक्रमाला 10 बाय 10चा हॉल, 10 बाय 20चा किचन, 15 बाय 15चा बेडरूम आणि 1 संडास, झालं घर. चौरस मध्ये कार्यक्रमाला. आता घाई संपल्या. मग त्या काळी मोठी असं 4 घाई घर. मग आम्ही लहानपणी आईच्या शेजारी त्या 4थ्या घाईत बसलेला असायचो, चुलीच्या शेजारी, आणि इमानाचा आवाज यायचा. मग आम्ही पळत सुटायचो मागणं. त्या 4थ्या घाईमधून पळत सुटायचो, पळत पळत अंगणात यायचं, वर बघायचं आणि मग थोड्या उशिराने इमान यायचं. आवाज आधी याचा आणि मग इमान यायचं. आता उलट झालं. आता जर आपण आवाजाच्या दिशेने बघत बसलो तर इमान कधीच डोंगराच्या पलीकडे घेऊन गेला असतं, कळत सुद्धा नाही. इतका वेग आला विमानाला. म्हणजे आताच्या भाषेत जर बोलायचं झालं, आता गाडी पकडली तर 2 तासात पुण्याच्या एअरपोर्टला, तिथून विमान मिळालं की 2 तासात दिल्लीला, तिथून दिल्लीतलं काम झालं की पुन्हा 2 तासात मुंबईला, आणि तिथून पुन्हा पुण्यात गाडी पकडली की पुण्यातून पुन्हा 2 तासात कुसुंबीला. असा प्रवास झाला, इतका वेगवान प्रवास झाला. पण याच्याही पेक्षा गतिमान आहे त्याचं नाव आहे मन.
मन चंचलाचा फळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ मन चंचलाचा फळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता परफेक्ट टायमिंगला परफेक्ट शॉट असं म्हणजे समृद्ध ठिकाणी उभं राहिलं तर काय काहीच नाही ना. प्रमाण म्हणजे कीर्तनकार बोलेपर्यंत प्रमाण येतील, पण ह्यांनी मला सावरलं हेच माझं नशीब. पण ह्यांनी मला बोलून त्याला ठेवली जागा, नाहीतर हे काही ठिकाणी फार गंमत असते. लय बुवा बोलायला तर टाळकरी इतके हुशार असतात, त्याचं बोलणंच बंद करतात. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा वेळ सुद्धा गायनामध्ये संपवण्याची ताकद गायना चॅनलमध्ये. तर कीर्तनकारच उभे असतील इकडे असे तर मग काय होणार. मन चंचल चपळ जाता येता लगे वेळ, इतकं मन चंचल आहे. भागवतामध्ये नाथराय याचं वर्णन करतात. वारा बांधवेल मोठे अग्नी प्राशवेल उचटे समुद्र घोटवेल घोटे मन आत्मनिष्ठे तरी नये. आकाश करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुडी शून्याची मुरडवेल नरडी परी या मनाची उरी अनिवार काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनाची लाभेल सत्ता परी मनोनिग्रहाची वार्ता तुझ बीन अच्युता केवी घडे. गोड वर्णन केलं महाराजांनी. आकाशाची घडी करता येईल महाराज म्हणतात. केवढं मोठे आकाश. आकाश म्हणजे त्या आकाशाला असं पाहावं, हा या समोरच्या डोंगरावर गेले की हात लागल, त्या डोंगरावर जा नाहीतर प्रतापगडावर जा, आकाशाला हात लागत नाही. एवढं मोठं आकाश आहे, पण त्याची सुद्धा घडी करता येईल महाराज म्हणतात. आकाश करवेल चौघडी, महामेरू पर्वत त्याची सुद्धा पुडी बांधता येईल. महामेरूची बांधवेल पुडी शून्याची मुरडवेल नरडी, म्हणजे शून्य त्याच्या खालीही जाता येते, शून्याच्या खालीही जाता येते, तिथंही गणित आहे. परी मनाची उडी अनिवार. सुरुवात वारा बांधवेल मोठे, वाऱ्याची मोठ बांधता येईल. ज्यावेळी हनुमंतरायांना इंद्रदेवानी सूर्याला गिळतोय म्हणून वज्राने घात केला, हनुमंतराय मूर्छित होऊन पडले आणि त्यावेळी पवन देवानी सगळा वारा ओढून घेतला, सोपसून घेतला. म्हणजे वाऱ्याची सुद्धा बोट बांधता येते. वारा बांधलेले मोठे अग्नी प्राशवेल औसटे, अग्नीचं सुद्धा भक्षण करता येतं. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये श्रीकृष्णाने 12 गाव अग्नी गिळला असं वर्णन आहे. आता तुम्ही म्हणाल श्रीकृष्ण काय आम्ही बघितलं नाही, आम्हाला काही त्यातलं माहिती नाही. तुम्हाला कशातलंच काय माहिती नाही. ऐका, श्रीकृष्णाचं लांब जाऊ द्या. आपल्या इथं यात्रा असते ना, यात्रात देव अंगात येतो आणि तो देव हात असा करतो आणि ते म्हणतो ठेव कापूर, आणि पेटलेला कापूर देव कुठं टाकतो. मग साधा देव जर तोंडात कापूर टाकत असेल तर कृष्णाने 12 गावांनी जर गिळला त्याच्यात नवल काय. अग्नी प्राशवेल अवचटे समुद्र घोटवेल घोटे. समुद्राचा सुद्धा घोट घेता येतो.
पुराणामध्ये अशी कथा आहे, अगस्ती नावाच्या ऋषीने समुद्राचा घोट घेतला. एका घोटात समुद्र सगळा प्राशन केला आणि नंतर देवाने आणि सगळ्यांनी विनंती केली, म्हणली अहो तुम्ही समुद्र कसा काय घोट घेतला, समुद्र सोडा. पिला तोंडाने, सोडला दुसऱ्या बाजूने. म्हणतात पूर्वी समुद्र गोड होता, पण ते प्रक्रिया झाल्यामुळे खराब झाला. जागे ना तुम्ही, हा ऐका. समुद्र घोटवे न घोटे, मन आत्मनिष्ठे तरी. पुढे जाऊन ऐका. काळ जिंकवेल तत्वात, काळावर सुद्धा सत्ता गाजवता येते. या भारतवर्षामध्ये रामायणामध्ये एक पात्र येऊन गेलं, त्या पात्राचं नाव आहे राजा रावण. त्या राजा रावणाने 14 चौकडे आयुष्य जगलं होतं. गुरुवर्यांच्या कीर्तनामध्ये 14 चौकडे ऐकलं होतं. एक चौकडी म्हणजे 4 युग. अशी 1456 युग रावण जगला. इतका वर्ष रावणाने काळाला सुद्धा हरवलं होतं. हे जरा लांबचं झालं उदाहरण. जवळ या. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये चांगदेव महाराज नावाचं एक पात्र येऊन गेलं. ते चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले होते. कलियुगातली घटना आहे. द्वापार युगातली, त्रेतायुगातली खूप लांबची झाली. कलियुगामध्ये सुद्धा 1400 वर्ष काळाला हरवली माणसं होती. म्हणजे काळाला सुद्धा जिंकता येतं. काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनाची लाभेल सत्ता, परी म्हणून निग्रहाची वार्ता, तुझविनाच्युता केली गौरी. एवढं चंचल मन, पण हे एकदा का त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर लावलं की ते शांत होतं. आणि महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण. तर त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर लावायचं. ते लावण्यासाठी काय करायचं, ताट बसायचं आणि त्याचं नाव घ्यायचं, विठोबा रखुमाई. काही वाजवा, भजन करा म्हणा.
घेत मन. मन आता जे माझं चंचल होत ते आता धावत नाही, धावा घेत मन. जसा सुरुवातीला मी प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं, जसं मन चंचल आहे तसं इंद्रिय सुद्धा चंचल आहे. बरं का? इंद्रिय किती चंचल आहे ऐका ऐका. हा बस बस हा. लय टाळकरी आल्यावर असल्यावर लय जण नाही लावायचं, 2-4 जण लावून कुठं होतं मन चंचल इंद्रिय पण चंचल आहे. युतीत घोळ झाला एकसारखी युती. आजकालच्या युतीमध्ये घोळ जास्त व्हायला लागले. आपण आता पुढे जाऊ. कुठं होतो? इंद्रियापाशी होतो. जसं मन चंचल आहे तसं इंद्रिय सुद्धा चंचल आहे. पहा, इंद्रियांचा स्वभाव असा आहे, जेवढं तुम्ही इंद्रियांना विषय देता त्यांचं कधीही पूर्ती करू शकत नाही आपण. साधं उदाहरण आहे, किती टीव्ही पाहिल्यानंतर आता उद्या असं वाटेल आजपासून टीव्ही बघायचा नाही, असं वाटेल का? आजपासून टीव्ही बघायचा नाही असं वाटेल का? एक 1.5 फुटाची गाडी झोपाय दिली आपल्याला, किती वर्षानं वाटेल आता त्या 1.5 फुटाच्या गाडी झोपायचं नाही, दुसरीकडे झोपच येणार नाही. त्या त्वचेचा त्या त्वचेला तुम्ही कितीही पुरत नाही. किती सुंदर सुंदर गाणी ऐकल्यानंतर आता कानाला असं वाटेल बस आता इथून पुढे काय ऐकायचं नाही, आजपासून सगळं ऐकायचं बंद, असं कधी वाटेल नाही. किती जत्रा संपवल्यानंतर तुम्हाला आता असं वाटेल या काय जत्रेला जायचं असं कधीच वाटत नाही त्या जिबीला. 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा म्हणतंय, दादा सांगतात बरं का कीर्तनामध्ये, 80 वर्षाचं सुद्धा म्हातारं त्याला मला बे घेऊन चला की, तुला घेऊन काय करू, आणि मी भरून म्हणून खाईन. म्हणजे इतकी इंद्रिय शिथिल झाली तरी सुद्धा त्या इंद्रियांचं मन समाधानी, त्या इंद्रियांचं समाधान कधी होत नाही, लक्षात ठेवा. मग हे इंद्रिय समाधानी जर झाली तर काय होतं? इंद्रिय समाधानी झाली तर काय होतं? किंवा इंद्रियांवर आपण विजय मिळवला तर काय होतं? ऐका, आहे ना एक 10-15 मिनिटं आहेत ना? तुम्ही कटाळ नाही ना, तुम्ही झोपणार नाही तर मी सांगणार, काळजी करू. ऐका, महाभारतामध्ये एक कथा आहे. महाभारतामध्ये गांधारी नावाचं एक पात्र आहे. गांधारीचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्या एक 15 मिनिटात गांधारीला कळलं की तिचा होणारा नवरा आंधळा आहे. समजा आत्ताच्या गांधारीला कळलं, आत्ताच्या गांधारीला हार घालता जरी तिथंच हात तोडून पडत आत्ताच्या गांधारी द्वापारयुगातली गांधारी होती. तिला ज्यावेळी कळलं ना की आपला होणारा नवरा, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र, हा आंधळा आहे, त्यावेळी गांधारीने पण केला, जर माझ्या नवऱ्याला ही सृष्टी पाहता येत नसेल तर मीही आजपासून ही सृष्टी पाहणार नाही. आणि डोळ्यावर काय बांधली गांधारीने? पट्टी बांधली. कुठपर्यंत बांधली? हम दो हमारे दो नाही, हम दो हमारे 100. 100 पुत्र झाले गांधारीला. नुसते पुत्र झाले नाही, मोठे झाले. किती मोठे झाले? एकमेकाची डोकी फोडणे इतके मोठे झाले. परंपरा खूप जुनी आहे डोकी फोडण्याची. तुम्हाला असं वाटत असेल आताच भाऊ भांडतात, खूप जुनी परंपरा आहे, युगे चालत आलेली परंपरा आहे. मग कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये आता दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होणार आहे. दुर्योधन उठला आणि युधिष्ठिरकडे आला आणि म्हणाला, सांग मी अमर कशाने होईल? ज्याच्यावर उद्या भांडायचे त्याला सुद्धा अमरत्वाचं वरदान सांगणारा होता युधिष्ठिर, म्हणून त्याला धर्मराज म्हटलं जायचं. लक्षात ठेवा, धर्मानं वागला, कधीही धर्माच्या विरुद्ध गेला नाही. सांगितलं त्यांनी, तुझ्या आईने अनेक वर्षापासून डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, जर एकदा तुझ्याकडे तिने कृपा दृष्टीनं न्याहळलं ना तर वज्रदेही होशील, अमरत्व प्राप्त होईल तुला. एक अट्ट आहे, सकाळी उठायचं, गंगेचं स्नान करायचं, अंगावर कपडे न घालता आईच्या समोर उभं राहायचं. ठरलं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, गंगेचं स्नान. ही वार्ता पोचली द्वारकेचा राणा
पांडवांच्या घरी होताच. त्याच्या कानावर पोचली ही गोष्ट. म्हणले ह्या धर्मराजाला काही काम नाही, आपल्या गटातल्या सगळ्या बातम्या तिकडे बोलतो. मग हा उठला बाबा आणि दुर्योधनाच्या मध्ये येऊन उभा राहिला. म्हणला कुठं चालला, कुठं? म्हणलं आईच्या दर्शनाला. लाज लज्जा शरम आबरू सगळंच गुंडून ठेवलंय का? म्हणलं ठीक आहे, वय का आता आईच्या पुढे असं जायचं? म्हणला धर्मराजाने सांगितलंय. अरे हो, तो काय पण सांगितलं, त्याच्या गटातलं ते काय पण खपवल, तुला कळतं का काय? एक कर, केळीचं पान घे, सोबत आले गुंडा, जा. दृष्टांत संपला. पुढची सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. आता सिद्धांतावर या. ऐका, गांधारीनं फक्त डोळ्यावर नियंत्रण मिळवलं तर डोळ्यामध्ये काय प्राप्त झाली? दिव्य दृष्टी प्राप्त झाली, लक्षात ठेवा. आणि जर आपण सगळ्या इंद्रियांवर जर विजय मिळवला तर आपला हनुमंतराय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हनुमंतरायांचं वर्णनच आहे, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिवताः वरिष्ठम. कदाचित मला तर असं वाटतं कधी कधी जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायांच्या समोर उभे राहिले असतील आणि हा बनलेला असेल. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान परमात्मा हातात आला, माझा तिसरा फायदा झाला. जे माझं इंद्रिय सुद्धा सैराट झाली होती, इंद्रिय ती आता इंद्रिय सुद्धा माझी शांत झाली. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. याच्यासाठी काय केलं? अभंगाचं तिसरं चरण. चांदीला येवा, चांदीला येवा, चांदीला येवा, चांदीला येवा, चांदीला येवा, चांदीला चांदीला येवा, चांदीला येवा, चांदीला येवा, चांदीला येवा. अवघातांची दादा ठेवा, अवघात दादा ठेवा, नाही दावा घेत नाही दावा घेत. पहिलं पथ्य अभंगाच्या तिसऱ्या चरणात. सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा, संसाराचा सोस सोडा असे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. संसार सोडा. फार मोठं भाग्य आहे आपलं. वारकरी संप्रदायानं इतकी सुटसुटीत भक्ती तुम्हा आम्हाला दिली. हो ऐका, तुम्ही बाकीच्या कुठल्याही पंथामध्ये जर गेला तरी इतकी सुटसुटीत भक्ती नाही हो, खरंच नाही. पण काय आमच्या बुद्धीला गंज लागला, इतका गंज लागला आमच्या बुद्धीला. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला कर्मकांडाच्या गुलामगिरीतून ओढून बाहेर काढण्यासाठी आमच्या संतांनी आपल्या संपूर्ण देहाची राखरांगोळी करून घेतली, त्या महाराष्ट्रामध्ये आजही स्वतःला सुशिक्षित म्हणणारी लोक खरात सारख्या मूर्ख लोकांच्या नादी लागतात. याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये काय असेल?
ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही, लक्षात ठेवा. तुमच्या श्रद्धेला कुठेही मला ठेस पोचवायची नाही बरं का. पण एक लक्षात घ्या, सांगतो तुम्हाला, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन सख्या बहिणी आहेत. श्रद्धा नावाची बहीण आहे ना, ती खूप सुसंस्कृत आहे, भयंकर सुसंस्कृत आहे. पण तिची सख्खी बहीण अंधश्रद्धा भयंकर. आता हिथं मला तो शब्द वापरता येत नाही या गाडीवरनं, त्यातल्या त्या दादा असल्यामुळे माझा घोटाळा जास्त झाला. नाहीतर मी त्याला भयंकर मोठा, ते रेकॉर्डिंग पण चालू आहे, मी भयंकर घाणेरडा शब्द वापरला असता त्या अंधश्रद्धा नावाच्या बहिणीला. आणि तिच्या नादी लागतो आपण, तिच्या नादी लागू नका. खूप मोठं संकट येतं. श्रद्धा ठीक आहे, कुठपर्यंत असावी श्रद्धा. तुमचं सर्वस्व घेऊन जाणारी लोक जर तुमच्या समोर एखादा विषय मांडत असतील आणि तुम्ही त्याला डोळे झाकपणानं अनुमोदन करत असाल, तर याच्या इतकं दुर्दैव या महाराष्ट्राचं काही नाही. ऐका, अरे अशा घाणेरड्या दैवतांना शिव्या दिल्या अक्षरशः संतांनी, शिव्या दिल्या. शेंदारी हेंदारी दैवते, पण 750 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी ज्यावेळी ह्याचा सुळसुळाट होता, त्यावेळी हे बोलणं म्हणजे सुळावर चढण्यासारखी गोष्ट होती. आणि आमच्या संतांनी हे वाक्य तुमच्या आमच्यासाठी म्हटले, याचं तरी भान ठेवा स्वतःकडे. पहा जरा, हो ऐका, आमच्या संतांनी संसार सोडून जा असं कुठं म्हटलं नाही, पण संसाराचा सोस जो आहे, हे माझं ते माझं ते माझं, हा सोस सोडा. आणि तो सोस तुकोबारायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दोनदा सोडला. ऐका, पहिल्यांदा तुकोबारायांनी वह्या बुडवल्या व्यवहाराच्या, कर्ज रोख्याच्या. कुणाचं उसणं कुणाचं काय होतं, त्या वह्या बुडवल्या तुकोबारायांनी. त्या बुडून गेल्यावर कमागाऱ्या नाही आल्या, सोस सोडला. आणि तुकोबारायांच्या आयुष्यात पुन्हा एकदा तो क्षण आला वह्या बुडवायचा. आणि त्या वह्या होत्या अभंगाच्या. त्या वह्या सुद्धा तुकोबारायांनी बुडवल्या, पण त्या बुडल्या नाहीत बरं का, त्या आहेत तशा परत मिळाल्या. जळी दगडा सहित वया दैशाला, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. कशामुळं? जगद्गुरु तुकोबारायांनी संसाराचा सोस सोडला. तुकोबाराय म्हणाले, याच्यासाठी मी आणखीन एक पथ्य पाळलं, अभंगाचं 14 चरण. तुका म्हणे काम, 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 तुका
रोग आहे त्याचं निरसन केलं तुकोबराय म्हणतात. जगामध्ये आज जी काही भांडणं युद्ध जो काय अभिमान वाढलेला आहे या काम नावाच्या राक्षसामुळे वाढलेला आहे. हा भयंकर आहे राक्षस. आखाती राष्ट्रांमध्ये पहा आता काय चाललंय. प्रत्येकाला अभिमान आहे. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत. आमच्याकडं इतक्या सगळ्या प्रकारची युद्ध चाललेली असताना आमच्यात कोण आजही उपाशी मरत नाहीये. आता जरा ते गॅसचं प्रकरण वाढलंय. गॅस मिळत नाही म्हणतात. नाही मिळू द्या गॅस मिळाला तरी सुद्धा आपण उपाशी मरणार नाही. आजही खेडी किती समृद्ध आहे की असे ज्या ज्या वेळी आपल्यावर आघात होतात त्यावेळी कळतं खेडी किती समृद्ध आहे. खेडी किती समृद्ध आहे. ऐका, गॅस नसेल ना तर शहरातली माणसं खरंच उपाशी मरतील. इथं गॅस असू दे नाही तर नसू दे, नुसत्या चिपडाव स्वयंपाक करू शकतो आपण. एवढी ताकद आहे आमची, लक्षात ठेवा. एवढं समृद्ध आहे आपण आम्हाला स्वतःला खेड्यातल्या लोकांना आपण इतकं म्हणजे जे काय असं खूप असं मोठं ग्लॅमर दिसतं शहरात गेल्यानंतर, तिकडं पाहिल्यानंतर वाटतं अरे काय आपल्या खेड्यात जे आहे ना ते शहरामध्ये नाही. शहरातल्या लोकांना विचारा, अरे इथं ज्याचं घर 100 बाय 100 असं मोठंच्या मोठं टोले जग आहे ना ती तिथं 10 बाय 10च्या रूम मध्ये राहतं. त्यामुळं खेड खरंच समृद्ध आहे, लक्षात ठेवा. तुकोबराय म्हणाले काम वासनेचा मी त्याग केला. ही काम वासना फार म्हणजे त्याचं नाथ बाबा एका भारुडामध्ये कामाला एडका असं रूप देतात. एडका मदन तो केवळ पंचानन. एडका मदन तो केवळ पंचानन. केवळ पंचानन. हा एडका म्हणजे मेंढ असतो महिला असं ते एडक्याचं आपल्याला शिकवलंय ना. एडका हा तो सगळ्यात जास्त कामिक आहे या पृथ्वी तलावर. त्याला आई कळत नाही, त्याला बहीण कळत नाही, त्याला बाप कळत नाही, असा एडका. आणि त्याला जे जे खातात अशी एडकी. हे सगळे एडके. तुकोबराय म्हणतात असा हा जो एडका आहे ज्याने अनेकांचं मात्र केलं त्याला सुद्धा आम्ही वट्टीवर आणलेला आहे. आणि त्याचा त्याग करून आम्ही काय केलं, भगवान परमात्म्याचं नाव घेतलं. कारण देवाचं नाव हे एकमेव साधन आज कलियुगामध्ये असं आहे ज्याच्याने तुमचा कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही. झाला तर निश्चित फायदाच होईल असे हे भगवान परमात्मा. आणि या भगवान परमात्म्याच्या स्वरूप असलेले संत, त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली वरराज माऊली Wow.
पुडिका नीट देव जाणे लोहना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी सनेले तेच माझे उरले पायी कपल या न्यायाने या ठिकाणी गेल्या 1.5 पावणे 2 तासापासून आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच पद्धतीचा या अभंगाचा भावार्थ असेल किंवा विस्तार असेल असं माझं काही म्हणणं नाही, परंतु सद्गुरूंच्या कृपेनं गेली 1.5 पावणे 2 तास तुमच्या समोर या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे सद्गुरू या ठिकाणी बसलेले आहेत. माझं खरंच उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली हो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आज खऱ्या अर्थानं भाग्य उजळलं, कारण इतक्या वर्षामध्ये दादा आज पहिल्यांदा माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. मागच्या वेळेस मी ज्यावेळेस कीर्तनाला आलो होतो त्यावेळेस दादा बाहेर कुठेतरी कीर्तनाला होते. मला आज दादांचा फोन आला, तुमचा नाही आला. मला त्याच वेळी लक्षात आलं आज घोटाळा आहे. कारण नेहमी सकाळी का दुपारी तुमचा पहिला फोन येतो, पण आज दादांचा सकाळी फोन आला, किती वाजता येणार आहेस म्हणलं. आज दादा घरी दिसत आहेत. पहिल्यांदा कुठेतरी कीर्तनला पण या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेने काही बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल तर ते मला नका देऊ, काय देऊन करता, मी कुठे निघून कारण चुकीचं काय बोललेलंच नाही. मला माहिती आहे ना सद्गुरूचा पाठिंबा असा मोठा आहे, चुकीचं बोलायचा प्रश्नच येत नाही. जे काय बोललोय ते तुमच्या फायद्याचं बोललोय, त्यामुळे तुम्ही घरी घेऊन जा, त्याच्यावर चिंतन करा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. देव तुम्हाला सद्बुद्धी देईल. उपस्थित असलेले इथं आमचे गुरुबंधू भरतदादा, एकनाथदादा, देवदादा आहेत. इथं अनेक या गावातील प्रतिष्ठित नामवंत भजन मंडळ आहेत. मला सगळ्यांची काही नावं माहिती नाहीत. आमचे गोडाशे मृदंगाचार्य, विशेष करून मगाशी मी उल्लेख केला, गोडाशे तरुण टाळकरी या गावामध्ये कीर्तनाला टाळ घेऊन आहेत. अनेक गावामध्ये तरुण असतात हरिपाठामध्ये एकमेकाला लाथा मारायला, परंतु इथं कीर्तनाला टाळ घेऊन 2 तास या ठिकाणी तरुण उभे आहेत. खरंच त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आणि गोडाशे या ठिकाणी विनिकरी बाबा आहेत, त्यांचंही दर्शन घेतो. आमचे मगाशी साधू चिकणे मला आल्या भेटले होते. मला वाटलं कीर्तनात येतील, पण त्यांना असं वाटलं की मी त्यांच्यावर कीर्तन करेन बहुतेक, त्यामुळे इथपर्यंत आले. तसं काय काळजी करू नका, मी कोणाला कीर्तनात टार्गेट करत नाही. उद्या काकांचं कीर्तन आहे, उद्या येऊन बसा. हा, तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी भैरवी तुम्ही म्हणणार आहे विठ्ठल जय हरी